मी निर्णय घेते आणि मग माझ्या निर्णयाच्या पाठीशी मी ठाम उभी राहते. त्या टाळ्या वाजायच्या थांबायच्या आत मी सरांना म्हटलं, पण सर मला ते काकी करायचंय. आय यूज टू थिंक दे आर व्हेरी क्लोज टू मी. मी त्यांना बोलले नाही. नमस्कार, मी आहे आरजे शो सोनाली आणि आज स्टार्स कट्ट्यावरती आपल्यासोबत आहेत अभिनेत्री अश्विनी कुलकर्णी. खरं तर आजपर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून ते आपल्याला भेटलेले आहेत. नाटक, त्यानंतर सिनेमा, OTT आणि मालिका, या सगळ्या माध्यमातून आपली भेट झालेली आहे. अश्विनी, माझ्या स्टुडिओमध्ये, माझ्या शोमध्ये तुझं अगदी मनापासून स्वागत आहे. थँक्यू सो मच. मला सांग, तू मूळची कुठली आहेस? पुणे. ओके. पुण्याची पुणेरी प्रॉपर. पुण्याची पुणेरी प्रॉपर. मला सांग की नाटक, सिनेमा या क्षेत्राकडे तू आता वळली आहेस, पण याची सुरुवात कुठे ना कुठेतरी लहानपणापासूनच झाली होती का? खरं सांगायचं तर मी एक चांगली डान्सर आहे, ट्रेन डान्सर आहे. भरतनाट्यममध्ये मी बऱ्यापैकी प्रशिक्षण घेतलं आहे आणि माझ्या बऱ्यापैकी स्टुडंट्स पण आता इंडस्ट्रीमध्ये काम करताना दिसत आहेत. तर भरतनाट्यमपासून ही सुरुवात झाली. आणि लहानपण आता म्हणलीस तर माझी पहिली फिल्म पण मी 12वी झाली आणि माझी फिल्म पण सुरू झाली. त्यामुळे तसं लहानपणीच माझं करिअर सुरू झालं. प्रायोगिक वगैरे असं करायला मला काहीही मिळालं नाही. मी डायरेक्ट जे सुरू झालं माझं करिअर ते विथ फिल्म आणि सिरियल असं सुरू झालं. त्यामुळे मी खूप लहानपणापासून काम करतेय आणि कामामध्ये सतत अजून लहानच आहे अशी जाणीव ठेवून काम करते, कारण मला अजून खूप काम करायचंय. लवली. मला सांग की घरातलं काही वातावरण आहे का, चित्रपट सृष्टीशी काही संबंधित आहे का? ऍब्सोल्युटली नॉट. अजिबात नाही. म्हणजे आमच्या घराण्यात म्हणजे अगदी आईकडच्या, बाबांकडच्या सगळ्या घराण्यात मुंबईलाच पाय ठेवणारी मी पहिली आहे. काय बोलतेस? हो. आणि ते पण कामाच्या निमित्ताने. म्हणजे मी शूटिंगसाठीच पहिल्यांदा मुंबई बघितलं आणि आता मी मुंबईत राहून काम करतेय. किती मस्त. मला सांग, जेव्हा तू चित्रपटसृष्टीमध्ये किंवा अभिनेत्री होण्याचा निर्णय घेतलास, या क्षेत्रात येण्याचा, तेव्हा घरच्यांची प्रतिक्रिया काय होती? ऑफकोर्स ते खूप घाबरले होते, कारण सांगितलं ना की कोणी मुंबई पण पाहिली नव्हती. बाकी कॅमेरा तर लांबची गोष्ट. आणि अर्थात पण फक्त त्यांचा माझ्यावर त्यांनी केलेल्या संस्कारावर खूप विश्वास होता. आणि मी तशी पुणेरी असल्यामुळे खूप आगाऊ होते. आणि आय हॅव ऑलवेज बीन अ व्हेरी स्ट्रॉंग गर्ल आणि नाव आय कॅन से आय एम अ व्हेरी स्ट्रॉंग वुमन. त्यामुळे त्यांना तशी माझी काळजी नव्हती. पण हे क्षेत्र इतकं अनसर्टन आहे, इथे मानसिक आघात जास्त होतात करिअर वाईज. म्हणजे काम असताना काम खूप जास्त असल्याचं प्रेशर असतं, काम नसलं की ते नसल्याचं डिप्रेशन असतं. तर ते कितपत मी हँडल करू शकेन किंवा ही अनसर्टनिटी, फायनान्शियल किंवा स्टॅबिलिटी, तर या बाबतीत टेन्शन होतं. कारण का अगदी टिपिकल माझी आई लॉयर, वकील होती, माझे बाबा सर्व्हिस करणारे. त्यामुळे हे असं एक विचित्रच वारं जे काही माझ्या डोक्यात गेलं होतं त्याची त्यांना थोडीफार भीती होतीच. पण ती माझ्या स्टॅबिलिटीच्या दृष्टीने जास्त होती. म्हणजे माझ्यावरचा विश्वास त्यांचा अबाधित होता. पण या क्षेत्राबद्दल काहीच माहिती नसल्यामुळे जी एक अनसर्टनिटी किंवा स्टॅबिलिटी किंवा जे काय गॉसिप्स ऐकत असतात लोक, त्या बाबतीत त्यांना थोडीफार भीती होती. आता ऑलमोस्ट मोर दॅन 20 इयर्स झाले तुला इंडस्ट्रीत, हो ना? तर मला सांग की 20 वर्षाचा काळ आता उलटला आहे आणि मागे वळून बघताना काय वाटतं की ह्या निर्णयाबाबतीत मनात धाकधूक आली होती का? कधी असं वाटलं होतं का की आपला निर्णय चुकलाय, आपण ह्या क्षेत्रात याचा डिसिजन घेतलाय, असं कधीतरी काही जाणवलं होतं का? नाही, मी माझा कुठलाही निर्णय चुकलाय असं मी म्हणत नाही. कारण का मी निर्णय घेते आणि मग माझ्या निर्णयाच्या पाठीशी मी ठाम उभी राहते. अँड आय ऑलवेज ट्राय टू मेक इट अ गुड निर्णय. आणि प्रत्येक काम काहीतरी वेगळं घेऊन येतं ग. काही काम चांगलं, एक चांगली भावना घेऊन येतात, काही काम चांगलं स्ट्रगल घेऊन येतात, काही काम थोडी कटकट घेऊन येतात. पण ते आपण जेव्हा पार पाडतो ना तेव्हा ते ऍट द एंड त्याचं समाधानच असतं. त्यामुळे असं कुठल्याही बाबतीत मला पश्चाताप कशाचाच होत नाही. कधीच नाही. फक्त वाया गेलेल्या दिवसांचा येतो की अरे हा आपला पॅच आपण का नाही काही केलं, असाच. मला सांग की तू अतिशय स्पष्ट व्यक्ती आहेस. तुला जे काही वाटतं ते तू अगदी रोखठोकपणे बोलते. पण हे जे रोखठोकपणे बोलणं असतं ते कधी आपल्या सोबत चांगल्या पद्धतीने काम पण करतं आणि कधी कधी आपलं काम हातातनं हिरावून पण घेतं. असं कधी झालंय तुझ्या बाबतीत? हे बघ, जे काम चांगलं असतं किंवा जी प्रोजेक्ट्स जर का सत्य किंवा स्पष्टता झेलू शकत नसतील तर ती आपल्या हातातनं गेलेलीच बरी. मी जे म्हणलं की माझ्या निर्णयाच्या बाबत मी कधीच साशंक नसते किंवा माझं काही चुकलंय असं मी होऊ देत नाही. कारण का माझ्या अप्रोच बाबत मी खूप क्लिअर असते. माझं मत किंवा माझी भूमिका कायमच स्पष्ट असते आणि मी तोच वाव समोरच्यालाही देते.
म्हणजे मी असं नाही की माझंच थोपते असं नाही, तुम्हीही मला क्लिअरली सांगा, स्पष्ट सांगा. आणि जर का मला वाटलं की नाही हे माझं चुकतंय, तुमचं बरोबर, तर मी ते ऍक्सेप्ट पण करते. आता फॉर दॅट मॅटर सिरियल किलर या नाटकाच्याच निमित्ताने मी या फॉर्मॅटचं नाटक कधीही केलेलं नव्हतं. म्हणजे आता मी नाटकच खूप वर्षानंतर करतेय. त्याच्यानंतर एक वेगळ्या लोकांमध्ये जाऊन स्वतःचा कम्फर्ट झोन सोडून ते नाटक करतेय. सगळं चुकतंय तिथे माझं, पण मी हे नाटक करायचं आहे, हे माझं फिक्स आहे. आणि माझं काय चुकतंय ते सांगायला जो दिग्दर्शक आहे त्याचं बरोबर आहे हे जेव्हा आपण मान्य करतो, फीड करतो, तेव्हा आपलं चुकतंय हे मान्य केलं तर मग सुधारण्याला स्कोप असतोच. किती मस्त. आतापर्यंत ज्या वेगवेगळ्या भूमिका केल्यात त्यातली कुठली भूमिका तुला असं वाटतं की तू पैकीच्या पैकी त्या भूमिकेला न्याय दिलेला आहेस आणि ती तुला आवडलीये? पैकीच्या पैकी देण्याचा प्रयत्न केलाय. आणि मला माझी सगळ्यात आवडलेली भूमिका नाही वरण भात लोणचं कोण नाही कोणचं मधली काकी. त्याच्यात मी म्हणजे असं मला वाटलं की हे सोपं नाहीये, हे अवघड आहे आणि तरी मला करायचंय असं ते केलेलं काम आहे. आणि ते ट्रोल झालं, अप्रिसिएट झालं, दोन्ही हे पाहिल्या मी. आणि ते जे आहे नाही वरण भात लोणचं तेही मी अनुभवलं त्या अख्ख्या प्रोजेक्टच्या निमित्ताने. त्यामुळे येस, वरण भात लोणचं इज काय म्हणतात रिअलायझिंग पॉइंट ऑफ माय करिअर. मला फार आवडतो तो चित्रपट आणि माझी भूमिका स्पेशली खूप मला आवडते त्यातली. बरं, मला सांगे, इंडस्ट्रीमध्ये खूप जण आपल्याला दाखवत असतात की अरे तुम्ही मला आवडता, तुम्ही खूप भारी आहात, पण ते खूप वरवर असतं. त्यांचं खरं रूप आपल्याला काही दिवसांनंतर कळत असतं की अरे ह्यांच्या बोलण्यामध्ये आणि यांच्या वागण्यामध्ये आणि यांच्या मनामध्ये खूप काही गोष्टी वेगळ्या आहेत. तर या इंडस्ट्रीमध्ये हुज युअर रिअल फ्रेंड असं तुला वाटतं की जे तुझ्यासोबत आहे अनेक वर्षांपासून, ते तुझं यशही बघतायत, ते तुझं स्ट्रगलही बघतात आणि ते तुला साथही देत आहेत? इंडस्ट्रीमध्ये म्हटलीस ना तर तसं पाहायला गेलं तर मी ज्या डिरेक्टर्स बरोबर काम केलं ना ते सगळेच डिरेक्टर्स, कारण का त्यांनी माझ्यातल्या अभिनेत्रीला जोखलं आणि ती पडद्यावर किंवा स्टेजवर किंवा स्क्रीनवर कशी चांगली प्रेझेंट होईल याचा प्रयत्न माझ्या सगळ्याच दिग्दर्शकांनी केला. त्यामुळे सगळे दिग्दर्शक आतापर्यंत ज्यांच्याबरोबर मी काम केलं, ज्या ज्या प्रोजेक्टसाठी, मे बी त्या प्रोजेक्ट पुरतं का होईना असेल, पण सगळे दिग्दर्शक खूप माझ्याशी प्रामाणिक राहिले. आणि मैत्री नाही का होत या इंडस्ट्रीमध्ये, पण तरी सुद्धा ज्ञानदा रामतीर्थकर आणि नम्रता सुमिराज या दोघी जणी, ऍक्च्युली त्यांना मैत्रिणी म्हणणंही हे, दोज आर माय बेबीज. म्हणजे जसा माझा मुलगा आहे मानव, तशा त्या दोघी जणी आहेत. त्यामुळे ज्ञानदा बरोबर मी राहते सुद्धा. त्यामुळे ते खरं प्रेम आहे, म्हणजे त्याला ते अतूट आहे. पण खूप म्हणजे खूप छान मित्र असे अगदी आपण घट्ट होत. आणि कसे माझेच रोल आपल्या गर्लफ्रेंडलाच कसे मिळतील आणि हे खूप अनुभवलंय मी, हे खूप अनुभवलंय. आणि विश्वास बसणार नाही, पण इतक्या जवळच्या व्यक्तींकडनं अनुभवलंय, म्हणजे मला नावं आता घ्यायची नाहीयेत, पण मी महेश मांजरेकरांना भेटू नये यासाठी कितीतरी व्यक्ती कार्यरत होत्या, ज्या माझ्या खूप जवळचे, आम्ही खूप घट्ट मित्र, तुझी आम्हाला काळजी आहे म्हणून तू कसं यांना भेटू नकोस, त्यांना भेटू नकोस आणि असं आणि तसं. आणि द मोमेंट आय मेट महेश सर, माझं करिअर शिफ्ट झालं. टर्न पण नाही, ते त्याचा लीप चेंज झाला. त्यामुळे जवळची लोक किती जवळून आपल्याला खाली ओढतात ते मी अनुभवलंय. मला सांग की महेश सरांसोबत काम करण्याचा जो तुझा अनुभव आहे त्याबद्दल काय सांगशील? कारण की महेश सर कधी कोणाला स्क्रिप्ट देत नाहीत. आमचे तर डायलॉग सुद्धा नव्हते लिहिलेले, ते ऑन द स्पॉट डायलॉग्स. आणि हे वरण भातचा प्रकारच तो होता, पण वरण भातचा स्क्रीन प्ले आधी ऐकला होता. आणि ऍक्च्युली वरण भात ही माझी त्यांच्याबरोबरची पहिली फिल्म नाही. मी शिवाजी पार्क नावाची जी फिल्म होती आणि सगळे दिग्गज आहेत, त्या फिल्ममध्ये मी ऍक्सिडेंटली इन झाले. आणि त्या दिवशी एक दिवस मी त्या फिल्मचं शूट केलं, मी शिवाजी पार्कचं. आणि अशोक मामांबरोबरच माझं सगळे सीन्स होते वगैरे. आणि तेव्हा महेशजी म्हणले, अगं तू कोण, म्हणजे तू आधी कशी भेटली नाहीस मला, इतकी वर्ष काम करतेयस आणि तू आधी कशी भेटली नाही. तर मी त्यांना असं सांगू शकले नाही की देयर वर पीपल हु वर स्टॉपिंग टू मीट यू अँड आय यूज टू थिंक दे आर व्हेरी क्लोज टू मी, असं मी त्यांना बोलले नाही. पण मी म्हटलं अरे नाही सर, मी राहायला भेटायचं, भीती वाटली की तुम्हाला डायरेक्टली कसं भेटणार एक्सेट्रा, म्हणून नाही भेटले वगैरे. आणि मग त्यांनी इमिजिएटली दुसऱ्या दिवशी मला असा एक हे सांगितलं की ते एक फिल्म करतायत जी वेगळ्या विषयावरची आहे आणि त्यात तू काम करावंस असं मला वाटतं. आणि मग त्यांनी डायरेक्ट स्क्रीन प्ले जेव्हा रेडी झाला, जेव्हा छायाताई, शशांक सर आणि मी
आणि सर स्वतः असं त्यांनी तो स्क्रीन प्ले ऐकवला. तेव्हाची पण अशी मजा की सरांनी ऐकवताना मला सुप्रियाचा रोल मी करावा असा, जो काश्मीराने केला. आणि स्क्रीन प्ले त्यांचा ऐकवून झाला आणि वी वर लाईक ओ माय गॉड. आणि 2 मिनिटांनी आम्ही टाळ्या वाजवल्या की वरण भातचा स्क्रीन प्ले ऐकून. आणि त्या टाळ्या वाजायच्या थांबायच्या आत मी सरांना म्हणलं, पण सर मला ते काकी करायचंय. पण त्यांना ते इतकं आवडलं, म्हणजे इतकं स्पष्ट बोलणं माझं कामी येतच ग. जो माणूस स्वतः क्लिअर असतो ना त्याला दुसऱ्याची क्लॅरिटी अप्रिशिएट होते. आणि तेच महेशजीं बाबत झालं. तर तेव्हा ते म्हणाले की अगं तू लहान आहेस त्या रोलसाठी, आय एम एक्सपेक्टिंग कोणीतरी सिनियर हे. मला ते करेन, तुम्ही म्हणालात सुप्रिया तर मी करेन, पण मला मनापासून ते करावं असं वाटतंय. आणि दॅट वॉज द बेस्ट चॉईस ऑफ माइन असं मला वाटतं. किती मस्त. तुला मी सांगू का अश्विनी, तुझ्याशी मी बोलत असताना मला ना छाया कदम ताईंची खूप वाईब देतीये. दोघी जरी असं बाजूला बसलात ना तर बहिणी बहिणी वाटाल. अगं ती आई आहे. म्हणजे आता खूप दिवसात खरं आम्ही भेटलो नाही, पण ड्युरिंग वरण भात म्हणजे हा जो आता प्रसंग मी तुला सांगितला त्याच्यानंतर पण छायाताई मला म्हणाली की अश्विनी मला हे आवडलं तुझं की तू इमिजिएटली ते क्लिअर केलंस. म्हणजे तू आहे तो रोल नाकारला नाहीस, पण मला हा करायला जास्त आवडेल हे सांगितलं, स्पष्ट सांगितलं. अगदी अगदी. आणि काही वर्षांपूर्वी आम्ही एक फिल्म केली होती घे डबल नावाची, जी लॉकडाऊनमुळे फिल्म थिएटरला रिलीज नाही झाली, पण ती जिओवर आहे. कारण का जिओचं ते पहिलं प्रोडक्शन आहे, म्हणजे ऑल्सो बिफोर बाईपण भारीच्या आधीची ती खरं फिल्म आहे. आणि भाऊ कदम आणि मीच आहोत त्याच्यामध्ये. आणि छायाताई त्याच्यात माझी सासू आहे. तर इतका तिचा छान सहवास मिळाला ना मला त्या फिल्मच्या सगळ्या शूटिंगच्या दरम्यान. आणि ती खरंच शी सो मदरली टू मी. त्यामुळे जर का तिचं काही रिझेम्बलन्स आहे माझ्यात तर तो आहे, कारण का मी अगदी तिला फॉलो करते आणि आय लव्ह हर आणि मी करते तिला कॉपी. आय एम ओके विथ दॅट. मला एक सांग की आता जेव्हा तू नाटक स्वीकारलंय सिरियल किलर, ज्यामध्ये तू भाऊ सर आहेत आणि अजूनही अनेक कलाकार आहेत, 4 पात्रांचं नाटक आहे. एक तर मी खूप दिवस चांगल्या नाटकाच्या शोधात होते, कारण का मी सगळ्याच फ्रंटवर माझं काम करून झालं होतं. ऑफकोर्स सिनेमा इज माय लाईफ, पण त्याच्याबरोबर बाकी आता मी एक सिरियल पण करते दुर्गा नावाची. ते बऱ्याच लोकांना माहिती नसेल, कारण का ती सिरियल सुरू झाली आणि माझं हे नाटकाचं रिहर्सल वगैरे सुरू झाली, त्यामुळे मी तिथे फार आता दिवस देऊ शकत नाहीये. आणि थँक्स टू देम की ते मला ऍडजस्ट करतायत. सचिन दरेकर सरांची सिरियल आहे ते ऍडजस्ट करतायत, त्यामुळे मला नाटकाची रिहर्सल पूर्णपणे करता आली. पण मला एक तर नाटक करायचंच होतं आणि त्याच्यामध्ये मी खूप इम्पॉर्टंट असणं माझ्यासाठी इम्पॉर्टंट होतं. म्हणजे जस्ट नाटकातला रोल असं नको होतं मला, की मला मी आणि माझी भूमिका खूप महत्वाची असावी असंच नाटक हवं होतं. आणि ते हे नाटक आहे सिरियल किलर. माझ्याकडे ते चालून आलं आणि सिरियल किलर इज द बेस्ट ऑपॉर्च्युनिटी टू एक्सप्लोर माय सेल्फ इन थिएटर ॲज. किती मस्त. अश्विनी, थँक्यू सो मच. तुम्ही स्टुडिओमध्ये आलात आणि इतक्या छान गोष्टी तुमच्या प्रोजेक्टबद्दल, तुमच्या इतर कामांबद्दल असणारा तुमचा अप्रोच आमच्यासोबत शेअर केला. छान वाटलं. थँक्यू शनाली.